नाशिक शहरात अनधिकृत होर्डिंगचे जंगल उभे राहत असताना महापालिकेची भूमिका संशयास्पद आणि बेजबाबदार ठरत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। एक्सलो पॉइंट परिसरात विनापरवानगी उभारण्यात आलेले होर्डिंग स्ट्रक्चर आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवले। मात्र हा प्रकार एक अपवाद नसून शहरातल्या मोठ्या गैरव्यवस्थेचं प्रतीक ठरत आहे। शहरात अनेक ठिकाणी प्रचंड आकारांची होर्डिंग्स, लोखंडी स्ट्रक्चर्स उभारली जातात, पण महापालिकेकडे परवानगी आहे की नाही याची कसलीही खातरजमा केली जात नाही। परवानगी विना उभारलेली अशी स्ट्रक्चर्स केवळ शहराचं कुरूप रूप बनवत नाहीत, तर गुन्हेगारी, अपघात आणि सुरक्षेचा धोका वाढवतात। याकडेही महापालिकेचं लक्ष नाहीये। मागील काही दिवसांपूर्वी नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला यामध्ये अनेक होर्डिंग्स लावणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती। पण पोलिसांची मोहीम क्षीण होताच शहरात पुन्हा होर्डिंग्स युद्ध सुरू झाल्यासारखं वातावरण निर्माण झालंय। महापालिकेचे लक्ष नसल्यामुळे शहरात कुणीही कुठेही कधीही स्ट्रक्चर उभारून सार्वजनिक जागेचं मोकाटपणे खासगीकरण करत असल्याचं चित्र निर्माण झाले। ही कारवाई मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि उपायुक्त संगीता नांदुरकर, नवीन नाशिक विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे तसेच कनिष्ठ लिपिक जाहिरात परवाना विभाग जगदीश सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार नवीन नाशिक परिसरातील एक्सलो पॉइंट येथे विनापरवाना अनधिकृत खासगी विनापरवाना लावण्यात आलेले जाहिरात स्ट्रक्चर हटविण्यात आले। या कारवाई प्रसंगी नवीन नाशिक अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे, रवींद्र काथवटे, सुनील हिरे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। आजची कारवाई ही फक्त एका अवैध स्ट्रक्चरची नाही, तर महापालिकेच्या निष्क्रिय, ढिसाळ आणि बेफिकीर कारभाराचं जिवंत उदाहरण आहे। नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होत असताना प्रश्न एकच उरतो, महापालिकेनं आता तरी जाग येणार का, की शहर अनधिकृत होर्डिंगच्या सावटाखालीच चिरडत राहणार? नाशिक महानगरपालिका जाहिरात परवानगी विभागामार्फत नाशिकमधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही अवैधरित्या किंवा अनधिकृतरित्या कुठेही जाहिरात फलक लावू नयेत। अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने शहर विद्रुपीकरण अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल। तरी नागरिकांनी ज्या ठिकाणी अशा पद्धतीने अवैध फलक लावले असतील ते स्वतःहून तात्काळ काढून घेण्यात यावे, असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे।